मोशी दुर्घटनेतल्या इमारतीतून 24 तासापूर्वी एक मृतदेह बाहेर पडला. मात्र त्यानंतर अद्यापी 8 जण आतमध्ये अडकून आहेत आणि तेव्हापासून शोधकार्य थोडं मंदावलंय का असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय. आत्ता आपल्यासोबत महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी सर आहेत. सर, 24 तासापूर्वी म्हणजे काल 10:30 वाजता एक मृतदेह बाहेर काढला आणि त्याच्यानंतर थोडासा शोधकार्य मंदावल्यासारखं दिसतंय. नेमके काय काय टप्पे तेव्हापासून झाले, काय काय शोधकार्य झालं आणि आता कुठपर्यंत शोधकार्य आलं? आता 8 जुलैला आपण 2:30 वाजता शोधकार्य सुरू केल्यापासून बराच शोधकार्याला वेळ गेलेला आहे. त्रयस्थ व्यक्तींना हे निश्चित असं वाटतं की शोधकार्य मंदावलेलं आहे, परंतु आपण जर बघितलं, आपण स्वतः पण जाऊन बघू शकता, आपण सर्व पत्रकार बंधू इथे आहात, शोधकार्य अजिबात मंदावलेलं नाही आहे. हे शोधकार्य खूप क्रिटिकल आणि खूप काम करण्याच्या दृष्टीने अवघड असं शोधकार्य आहे. कारण ह्या बिल्डिंगचा कॅन्टिलिव्हर असा फॉल झालेला आहे. कॅन्टिलिव्हर फॉल हा रेस्क्यू करण्यासाठी खूप अवघड असतो असं NDRFचं म्हणणं आहे. कारण आता जे आपण 15 लोकांना रेस्क्यू केलं, आता जे 8 लोक राहिलेले आहेत ते खाली पॅन्ट्रीमध्ये आहेत असं सर्वांनी माहिती दिलेली आहे. आणि पॅन्ट्रीमध्ये असल्यामुळे तिथेपर्यंत पोचायला तो सेकंड स्लॅब आहे. तिथेपर्यंत पोचायला NDRFला सगळ्या बाजूने तो कचरा बाजूला करणं आवश्यक होतं, कारण कचरासारखा आतमध्ये येत होता. आता ते कचऱ्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. आता NDRF ती बिल्डिंग खोलायचं प्लॅन करते आहेत. ती बिल्डिंग खोलून मग ते पूर्ण त्यांची मशिनरी वगैरे घेऊन आतमध्ये जाऊन हे रेस्क्यू ऑपरेशन करतील. नातेवाईकांची भावना मी समजू शकतो. आपणही त्यांच्या जागेवर असतो तर आपल्याला हेच वाटलं असतं. कारण स्वतःचं जेव्हा जवळचं कोणीतरी अडकलेलं असेल तेव्हा आपल्याला वाटतं की हे फार हळू चाललेलं आहे. मी त्यांच्या भावना समजू शकतो. काल मी त्या सर्वांना धीर दिला आहे. त्यांना मी सगळ्यांना समजून सांगितलं आहे की ही आम्ही काय काय टप्पे घेतो आणि त्यांचं समाधान पण झालं होतं. परंतु आतासुद्धा 12 मशीन ऑलरेडी काम करत आहेत. काल थोडं नातेवाईकांना वाटलं की मशीन्स बंद झाले, परंतु जे काम करणारे आहेत त्यांनासुद्धा थोडा त्याच्यामध्ये जो मशीनचा ड्रायव्हर असेल किंवा काही मशीन गरम झाले असे त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्यासुद्धा काही अडचणी असतात, ते पण आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि 10 मशीन आपण अजून आता नवीन प्रवेश करा, म्हणजे त्या डोंगरावरती चढायला आपण नंतर रॅम्प वगैरे तयार करून अजून 10 मशीन्स मागवतो आहेत. काही मशीन आता मागच्या बाजूने आपण करणार आहोत. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये आता NDRFची जी स्ट्रॅटेजी आहे त्याप्रमाणे ते बिल्डिंग खोलून आता प्रवेश करायचं प्लॅन करतायत. काल नेमके जे टप्पे आपण ठेवलेले होते, सुरुवातीला 9:30 वाजता काही जण आत गेले, मग ते एक मृतदेह बाहेर काढला, काही मृतदेह आतमध्ये दिसत आहेत किंवा बॉडी दिसत आहेत आतमध्ये, तिथपर्यंत पोचले नाहीत म्हणून परत ठरवलं की एक मजले आपण पाडायचं. नंतर 6 वाजता परत त्यामध्ये चेंज करण्यात आला आणि परत कचरा काढण्यात आला. का हे अशा बदलण्याची गरज आहे? कारण लोकांमध्ये प्रश्न आहेत की का 24 तासामध्ये काहीच पुढं एखादी व्यक्ती बाहेर पडलेली नाही. मी आपल्याला सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की NDRF ही भारतातली एक नावाजलेली फोर्स आहे. त्यांचं ट्रेनिंग इतकं चांगल्या पद्धतीचं असतं की त्यांना प्रत्येक रेस्क्यू ऑपरेशन, मग ते फ्लडचं असेल, बिल्डिंगचं असेल, आगीचं ठिकाणचं असेल, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यांच्या ट्रेनिंगप्रमाणे, त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जे जे करणं शक्य आहे ते सगळं करत आहेत. आपला प्रश्न बरोबर आहे की पहिल्यांदा आपण पहिल्या मजल्यावरती गेलो, स्लॅब तोडला. पहिल्या मजल्यावरती स्लॅब तोडून आपल्याला ते जे मी आपल्याला म्हटलं की डाव्या बाजूची उजव्या बाजूची जी पॅन्ट्रीमधली रो होती की जिथे ते लोक जेवत होते ते त्या भागात होते. त्यामुळे त्यांना ते होल करून आपल्याला इमिजिएटली बाहेर काढता आलं. उरलेले जे काही लोक, आता 8 लोक जे त्या बाजूला होते, त्यांना काढण्यामध्ये मध्ये आता स्लॅब पडलेले आहेत. म्हणजे हे जे 2 स्लॅब आहेत, म्हणजे दुसऱ्या माळाचा स्लॅब, पहिल्या माळाचा स्लॅब, हे स्लॅब एक झाले असे NDRFने आज जाऊन चेक केलं. काल आपण बघितलं की इव्हन NDRFचे आपण स्निफर डॉग्स पण आपण आतमध्ये पाठवले की त्यांच्या माध्यमातून काही सापडतं का. आता हे ऑपरेशन अजून चॅलेंजिंग याच्यासाठी आहे, आपल्याला सर्वांना सांगण्यासाठी मी सांगतो की फक्त इमारतचं दुर्घटना असती तर ते सोपं झालं असतं, परंतु इथे गॅस पण आहे, इथे कचरा आहे. हा खूप जुना कचरा असल्यामुळे त्याचा मिथेन गॅस तयार होतो. त्यामुळे आज जे काम करणारे आहेत त्यांना मिथेन गॅसचं त्यांना देखील अडचण होते आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे NDRFची स्ट्रॅटेजी, जशी तिथे त्यांना व्यवस्था मिळेल, जशी त्यांना एंट्री मिळेल, जसं तिथे समोर दिसेल त्याप्रमाणे NDRF त्यांची स्ट्रॅटेजी चेंज करते आहे. आपल्या भारतात, देशात जे नैसर्गिक पर्वत आहेत तिथं काही घटना घडल्या तर आपण त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो. इथं आपण कचरा आणून टाकलेला आहे जो शहरातला आहे, तो कचऱ्याचे ढीग लागून लागून तो डोंगर झाला आणि मग तो डोंगराचा एक भाग, समजा कचऱ्याचा भाग जो आहे तो इमारतीवरती आला. तर अजूनही तुमचं ठाम मत आहे की ही फक्त नैसर्गिकच आपत्ती आहे की आपण काही दुर्लक्ष आपल्या झालं महानगरपालिकेचं म्हणून हे झालेलं आहे? प्रथमदर्शनी आपण बघताय की
3 दिवस जो पाऊस झाला त्याच्यामुळे आता हा डोंगर कधीपासून आहे इथे आपल्याला माहिती आहे सर्वांना. हा जवळजवळ 30-40 वर्षापासून डोंगर आहे. आजपर्यंत हा डोंगर कधी खचला नाही किंवा अशा पद्धतीचे कचऱ्याचे डोंगर अनेक ठिकाणी असतात. पण सर हा नैसर्गिक नाही आहे, म्हणजे आपण तिथं टाकलाय म्हणून तो कचऱ्याचा डोंगर झाला. हो, पण कचऱ्याचा डोंगर आहे, पण तो कचऱ्याचा डोंगर आहेच जुने आहेत का? त्यामुळे ह्या पावसामुळे 635 mm जो पाऊस झाला याच्यामुळे ते हे कॅपिंग करत असताना त्याच्यामध्ये मातीचा लेअर पण असतो, मग कचरा असतो, परत मातीचा लेअर असतो. त्यामुळे हा फक्त कचरा नसून ही माती पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं वजन ह्या पावसामुळे कदाचित झालं असेल आणि ते लँडस्लाईडसारखं झालं आहे, म्हणून ही नैसर्गिक आपत्ती असं मी म्हणतो. परंतु मी आता मगाशी जसं म्हटलं तसं आता या सर्व प्रकरणाची आपण सखोल चौकशी करू. ही परवानगी ही बिल्डिंगची स्ट्रक्चरल स्ट्रेंथ होती बरोबर होती का, अंतर बरोबर होतं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर याच्यामध्ये आपण प्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करून याचं आपण हे करू. म्हणजे दोषींवर कारवाई होईल. याच्यात जर कोणी दोषी असेल तर निश्चित कारवाई होईल. तर ज्या ठिकाणी आपण बघतोय की काल आयुक्त या ठिकाणीच म्हणत होते की ही नैसर्गिक आपत्ती आहे. आत्ताही ते ही नैसर्गिक आपत्ती कशी आहे हे पटवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. खरं तर कचरा जो आहे तो महानगरपालिकेनंच इथं आणून टाकला आहे, त्यामुळे हा मानव निर्मित कचऱ्याचा डोंगर होता हे आयुक्तांनी खरं तर लक्षात घ्यायला हवं. तरीही ते पुढं चौकशी करू असं म्हणतायत आणि जर यामध्ये कोणी दोषी असेल तर कारवाई करू असं ते या ठिकाणी म्हणतायत. म्हणजे अजूनही आयुक्तांचं धोरण जे आहे ते बदललेलं नाही आहे. खरं तर यामध्ये कडक कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण आत अडकलेल्या व्यक्तींचे नातेवाईक संतप्त आहेत आणि ते सगळे हेच प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेचा नाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.